परिमळाची धाव भ्रमर उडी तैशी तुझी गोडी लागू मग तैशी तुझी परिमळाची धाव भ्रमर उडी तैशी तुझी गोडी लागू मग परिमळाची धाव भ्रमर गोडी तैशी तुझी गोडी लागू मग तैशी तुझी परिमळाची धाव भ्रमर उडी तैशी तुझी गोडी लागो मग तैशी तुझी गोडी लागलिया जीवनाते उडी तैशी तुझी गोडी लागोया जीवा लागोया जीवा तृषा लागलिया जीवनाची गोडी तैशी तुझी गोडी लागोया जीवा तैशी तुझी गोडी बापर कुमादेवी वरु विठ्ठली आवडी गोडी अशी गोडी मिळून गेली बापर कुमादेवी वरु विठ्ठल आवडी गोडी अशी गोडी मिळून गेली बापर कुमादेवी वरु विठ्ठली आवडी गोडी अशी गोडी मिळून गेली गोडी अशी गोडी मिळून गेली बापर कुमादेवी वरु विठ्ठली आवडी गोडी अशी गोडी मिळून गेली विठ्ठना जवळी आहे परिभेटेना
विठ्ठला टाळी वाजवा विठ्ठला विठ्ठला कुंडली कमरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान मौली ज्ञानेश्वर महाराज श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज शांती ब्रह्म एकनाथ महाराज गोदावरी माता की संकटेश्वर भगवान प्रभु रामचंद्र भगवान पवन सुत हनुमान की गुरुवर्यवंती महाराज सद्गुरु छोर महाराज की नमः पार्वती पते हर हर काली 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 श्रीराम परिमळाची धाव भ्रमर ओढी परिमळाची धाव भ्रमर ओढी तैशी तुझी गोडी लागो मज परिमळाची धाव भ्रमर ओढी तैशी तुझी गोडी लागो मज अवीट गे माय विटेना जवळी आहे परी भेटेना तृषा लागली या जीवनाते ओढी तृषा लागली या जीवनाते ओढी तैशी तुझी गोडी लागोया जीवा अवीट गे माय विटेना जवळी आहे परी भेटेना बाप रखुमा देवी बरू विठ्ठली आवडी बाप रखुमा देवी बरू विठ्ठली आवडी गोडी अशी गोडी मिळून गेली अवीट गे माय विटेना जवळी आहे परी भेटेना पांडुरंगा करू प्रथम हरी पांडुरंगा करू प्रथम नम पांडुरंगा करो प्रथम दुसरे चरणा संताची दुसरे चरण संताची दुसरे चरण कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास ज्ञानेशं ज्ञानमूर्तिं साक्षात् प्रेम स्वरूपिणं नामदेवं दयामूर्तिं नाथं वन्दे पुनः पुनः वैराग्यस्य परामूर्तिं देहु क्षेत्र निवासिनं तुकाराम महाराष्ट्र भक्तराज चतुष्टयं संपाद्य ज्ञानं च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं त्वं दयांचे केलिया स्मरण ओ या सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोणी आता श्री रामचंद्र कृपालो भजमन हरण भव भय दारुणं नवकंजलोचन कंज मुखकर कंज पद कंजारुणं श्रीराम श्री
श्रीराम श्रीराम मंगल भावन मंगल हारी द्रवं सुदशरथ अजिर बिहारी जय 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 हनुमान गोसाई कृपा करवो गुरुदेव की नाई बंदवु गुरुपद पदम परागा सुरुचि सुवास सरस अनुराग सिया राम माया सब जग जानी टाळी वाजवा सर्वांनी एक टाळी एक आवाज सर्वांनी म्हणा ओ सिया राम माया सब जग जानी करहु प्रणाम जोरी जुग पार करहु प्रणाम जोरी जुग पार करहु प्रणाम जोरी जुग पार राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम राम राजा राम राम टाळी वाजवा सर्वांनी म्हणा हरी बोल जय जय श्री राम हरी बोल राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम राम टाळी वाजवा श्री राम है जय जय श्री राम है सीता राम हरि बोल राजा राम 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 सीता राम 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 सीता श्री राम है राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम राम राजा राम 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 सीता राम राम राजा राम 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 सीता राम 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 सीता राम राम राजा राम राम हरि बोल राजा राम 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 सीता राम 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 सीता राम राम राजा राम 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 जय जय राम हरे राजा राम 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 सीता राम राम राजा राम 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 सीता राम राम राजा राम राम जय जय राम सीता राम हरे राम 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 श्री राम जय जय राम श्री राम जय जय राम श्री राम जय राम हरि बोल टाळी वाजवा जय राम हरे श्री राम जय जय राम श्री राम जय जय राम श्री राम जय राम श्री राम जय हरे राम राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता हरि राम हरि हरि राम 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 सीता राम 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 राजा राम 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 हरि सीता बोल राम राजा राम 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 सीता राम राम राजा राम 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 सीता हरि राम हरि हरि राजा राम 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 सीता राम राम राजा राम 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 सीता राम राजा राम राम सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 प्रभु रामचंद्र भगवान की जय पवन सुत हनुमान की वेंकटेश्वर भगवान की जय गुरुवर्य बंसी महाराज की जय जय श्री जोग महाराज की जय जय पार्वती पते हर हर महादेव जय श्री राम जय श्री
जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम. परिमळाची धाव भ्रमर ओढी परिमळाची धाव भ्रमर ओढी तैशी तुझी गोडी लागो मज अवीट गे माय विटेना जवळी आहे परी भेटेना. साधकांचे मायबाप योग्यांची माऊली कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विठोबाचा प्राणसखा त्रैलोक्याचं जीवन विश्व माऊली ज्ञानोबारा या अभंगाद्वारे आपल्या अंतःकरणामध्ये भगवत भक्तीबद्दलची गोडी वाढावी, आपल्या अंतःकरणामध्ये चित्तामध्ये मनामध्ये भगवत भजनाविषयी प्रेम निर्माण व्हावं एवढ्याकरिता देवाजवळ प्रार्थना करतात. विठ्ठला अभंग चिंतनाला आरंभ करण्यापूर्वी परिहार देण्यागत्याचा आहे तो असा. गोदावरी तीरावरती असणाऱ्या या संत महंतांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या अत्यंत पवित्र पावन असणाऱ्या दक्षिणमुखी मारुतरायांच्या प्रांगणामध्ये जैनपूर या पवित्र गावामध्ये स्वानंद सुखनिवासी सद्गुरू श्री जोग महाराज, समर्थ सद्गुरू श्री किसनगिरी बाबा, वैकुंठवासी आदरणीय वंदनीय या गावावरती ज्यांनी विशेष प्रेम केलं, आपल्या सर्वांच्या हृदयातलं स्थान वैकुंठवासी गुरुवर्य बन्सी बाबा तांबे, आदरणीय हरिभक्तपरायण रामभाऊ महाराज देशमुख पैठणकर, शांतीब्रह्म गुरुवर्य महंत देवगडचे बाबा, या सर्व संत महंतांच्या आशीर्वादाने आदरणीय स्वामी महंत प्रकाशानंद गिरी महाराज, हरिभक्तपरायण विश्वनाथ गिरी महाराज, आदरणीय हरिभक्तपरायण श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थांचे विश्वस्त हरिभक्तपरायण दिव्यदासजी महाराज, या सर्व संत महंतांच्या मार्गदर्शनाने या गावाचे सुपुत्र पैठण क्षेत्रामध्ये राहून ज्ञानोबाराय तुकोबारायांची सेवा, नाथबाबांची सेवा करणारे आदरणीय वंदनीय रायभानजी महाराज डिके, या गावचे भूमिपुत्र, ज्यांच्या माध्यमातून अनेक भाविक भक्तांना तीर्थयात्रा करण्याचं सद्भाग्य प्राप्त होतंय, ज्यांनी छोट्या छोट्या लहान लहान मुलांना श्रीमद भगवद्गीता परमार्थाचे संस्कार देण्याचं अत्यंत स्तुत्य कार्य हाती घेतलंय. हरिभक्तपरायण आमचे भगवान महाराज डिके, आपण यांच्याकरता एकदा टाळी वाजवा. रायभान बाबांचंच काम, गुरुवर्य बन्सी बाबांचंच काम भगवान महाराजांच्या माध्यमातून या पंचक्रोशीमध्ये या गावामध्ये होतंय. त्याच पद्धतीनं हरिभक्तपरायण विश्वास महाराज डिके, हरिभक्तपरायण जे कुमार महाराज डिके, या सर्वांचं विशेष योगदान या ठिकाणी आहे. आजची सेवा कीर्तनाचं सौजन्य ज्यांचं आहे, आमचे परमशिष्य श्री पाटील यांचे सुपुत्र मच्छिंद्र पांडुरंगजी शिरसाट यांच्या माध्यमातून तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग या ठिकाणी आला. या माध्यमातून गायनाचार्य शंकर महाराज तनपुरे, हरिभक्तपरायण भाऊसाहेब महाराज, साहेबराव महाराज, दगडू महाराज, पंचक्रोशीतील भाविक मंडळी, हार्मोनियम वादक आमचे चौबदार, पहारेकरी, मंडप सिस्टीमवाले, गाडीचं लाईटचं सगळं नियोजन आयोजन, आचारी मंडळी, पुजारी मंडळी आणि सर्वांच्या माध्यमातून ही सेवा घडती आहे. हरिभक्तपरायण या संपूर्ण पंचक्रोशीमध्ये
भजनाच्या माध्यमातून, कीर्तनाच्या माध्यमातून वंश परंपरागत गुरुवर्य बन्सीबाबांची श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थांची सेवा करणारे आणि मंदिराचेच विश्वस्त आदरणीय वंदनीय, नुकतंच ज्यांच्यावरती आरोग्याचं संकट आलं होतं, पण त्या संकटातून बन्सीबाबांनी, माऊलींनी ज्यांना बाहेर काढलं आणि स्वतः माऊली या ठिकाणी कीर्तनाकरता उपस्थित आहेत. आदरणीय वंदनीय ज्ञानेश्वर माऊली शिंदे सुरेगावकर, आपण यांच्याही करता, यांच्या आरोग्याकरता टाळी वाजवावी. आयुष्यभर भजन माऊलींनी केलंय, ज्यांच्या चाली आमच्या शंकररावने बऱ्याचशा उचलल्यात, पण अजून सगळ्या नाही आल्या बरं. अजून आम्हाला मेळ लागला नाही. मी 23 वर्ष झालेत नेवाशामध्ये राहतोय, पण नवीन नवीन चाली, नवीन 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 म्हणजे त्यांच्याकडे जुने आहेत, आपल्या दृष्टीनं नवीन चाली, नवीन चालीचं भंडार ज्यांच्याकडे आहे. आणि आपण सर्वांनी मिळून त्या थोड्या थोड्या 2-2, 10-10 चाली जरी आपण घेतल्या बरं का नानाभाऊ, अण्णा पाटील, आपण 2-2, 4-4 जरी उचलल्या तरी आपलं आयुष्य काढायला लागेल असं भंडार आदरणीय माऊलींच्याकडे आहे. या सगळ्या ज्या माऊलींच्या चाली आहेत ना, त्या गुरुनाम गुरु वैकुंठवासी बंकट स्वामी महाराजांच्या चाली आहेत. याचं कारणही मी थोडंसं चिंतन केलं की आपल्या परिसरामध्ये आदरणीय वैकुंठवासी गुरुवर्य रामकृष्ण महाराज काळे गुरुजी आणि काळे गुरुजींच्या माध्यमातून ज्ञानेश्वर महाराज संस्थांमध्ये बीड परिसरातले अनेक भजनी मंडळी, गायक, वादक यायचे. त्या निमित्तानं मग त्रिंबक भाऊ असतील, घावटे नाना असतील, आदरणीय माऊली किंवा अजून अनेक लोकांनी त्यांचा तो वसा उचलला आणि आजही माऊलींच्याकडे त्या चाली उपलब्ध आहे. पण आता आवाजाची आणि आरोग्याची थोडीशी अडचण आहे, पण तरी माऊलीनं राहवत नाही. विठाला विठाला 25-30 टाक्यांचं ऑपरेशन झालेलं आहे, पण तरीही आयुष्यभर जे भजन केलं त्या भजनाशिवाय दुसरं काय करायचं आहे, म्हणून माऊली उपस्थित आहेत. माऊलींचं अभिनंदन. या निमित्तानं आपल्या परिसराचं भूषण हरिभक्तपरायण मृदंगाचार्य नामदेव महाराज आहे, त्यांचंही स्वागत आहे. छोटीशी ताई मृदंग घेऊन बसली आहे, तिचंही स्वागत. छोट्या छोट्या लहान लहान मुली आहेत, छोटे छोटे मुलं आहेत, सगळे वारकरी आहेत. आदरणीय आमचे महाराज आहेत. हे महाराज मला थोडंसं नाव, हा हे महाराज बेलपिंपळगाववाले, पंचक्रोशीतले सगळे भजनी मंडळी, पेटेवादक आमचा पांडुभाऊ, चोपदारचे चिरंजीव, आमचे चोपदार आज विनेकरी झाले, ते हे फेटा बांधून असं एक गुरुवर्य वैकुंठवासी बन्सीबाबांचं हे आवडतं गाव. आणि खरं सांगू, श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानहून नेवाशावरून निघणारी दिंडी पंढरपूर क्षेत्रापर्यंत प्रतिवर्षी जाते. त्या दिंडीचं वैभव वाढवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर या जैनपूर गावांनी केलं आहे. जवळजवळ 80-85 लोक या जैनपूर गावचे दिंडीमध्ये राहतात आणि अत्यंत चांगली पंगत मला वाटतं मांगी या ठिकाणी फटाकडे वाजून कार्यक्रम असतो. आणि सर्व हे आयोजन नियोजन आमचे पाटील, अण्णा पाटील, नानाभाऊ, आमचे बाबासाहेब भाऊ, हे सगळे आपण सर्व मंडळी करता. गावातले प्रतिष्ठित नागरिक बरेच जण दिंडीमध्ये असतात. काहींना शक्य होत नाही, पण त्यांचं चित्त मात्र दिंडीमध्ये माऊलीच्या सोहळ्याबरोबर असतं. आणि गेल्या वर्षीपासून आपण भव्य दिव्य सोहळा, ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरीचा पालखी सोहळा गेल्या वर्षीपासून आदरणीय बाबा राऊत बाबा असतील, अनेक संत महंतांच्या माध्यमातून आपण सुरू केलेला आहे. ज्ञानोबरायांनी त्याकरता आपल्याला प्रेरणा दिली आणि अव्याहतपणाने तो पुढे चालावा, एवढ्याकरता आपण सर्वांनी प्रयत्न करत राहणं हे तुमचं माझं आपलं सर्वांचं काम आहे. विठ्ठल आणि या अभंगाद्वारे विश्वमाऊली ज्ञानोबाराय अंतःकरणामध्ये भक्तीची ओढ लागावी, चित्तामध्ये मनामध्ये भगवत भजनाविषयी, भगवत स्वरूपाविषयी, भगवत रूपाविषयी अलौकिक गोडी निर्माण व्हावी, एवढ्या करता त्याची प्रार्थना करतात.
परिमळाची धाव भ्रमर उडी तैशी तुझी गोडी लागो मज. ज्ञानोबाराय सांगतात ज्याप्रमाणे त्या भ्रमराला परिमळाची ओढ लागलेली असते आणि त्याकरता सतत त्याचा प्रयत्न असतो. त्या पद्धतीने माझ्याही जीवाला माझ्याही मनाला तुझ्या भजनाची गोडी लागावी तैशी तुझी गोडी लागो मज. भगवंताने विचारला असावं माऊली असं काय आहे या भगवत सुखाच्या भगवत भजनाच्या गोडीमध्ये. ज्ञानोबाराय सांगतात देवा ती गोडी अशी आहे अवित गे माय वितेना. पण चंचल असणाऱ्या चित्ताला चंचल असणाऱ्या या मनाला विषयाची ओढ लागते विषयाची गोडी लागते. मग देवा तू जवळ असताना देखील अंतःकरणामध्ये असताना देखील जवळी आहे परी भेटेना. माऊली सांगतात हे देवा ज्याप्रमाणे एखाद्या तहानलेल्या ग्रस्ताला तहानलेल्या माणसाला पाण्याची ओढ लागलेली असते त्या पद्धतीनं तृषा लागली या जीवनाती ओढी तैशी तुझी गोडी लागो या जीवा. ज्ञानोबाराय सांगतात हे देवा आमच्या अंतःकरणाला लागलेली तुझी गोडी आणि तुझी स्वयंपूर्ण असणारी पहिलीच अवीट असणारी गोडी आणि मग या जीव शिवाचं ऐक्य झाल्यानंतर गोडीमध्ये गोडी मिळून जाईल आणि त्या भजनानंदाचा जो अलौकिक आनंद आहे तो मला नित्य स्वरूपाचा मिळत राहील. कारण तो असा आहे अवीट गे माय विटेना जवळी आहे परी भेटेना. विठ्ठल विश्वमाऊली ज्ञानोबाराय भगवंताकडे प्रार्थना करतात करुणा भक्तात त्या भगवत सुखाविषयी भगवत भजनाविषयी. परिमळाची धाव भ्रमर ओढी. वारकरी शिक्षण संस्थेच्या नियमाप्रमाणे अभंगाची प्रस्तावना मांडतो. भजन करा विठ्ठल ज्ञानोबारायांचं व्यक्तित्व आपण जर पाहिलं तर ज्ञानोबाराय म्हणजे ज्ञानी आहेत. ज्ञानोबाराय म्हणजे कवी आहेत. ज्ञानोबाराय म्हणजे लेखक आहेत. ज्ञानोबाराय म्हणजे शास्त्रज्ञ आहेत. ज्ञानोबाराय म्हणजे फिलॉसॉफर आहेत. ज्ञानोबाराय म्हणजे काय नाही ज्ञानोबाराय शंकरराव गायक सुद्धा आहेत. ज्ञानोबाराय काय नाहीत. अनेक संतांनी ज्ञानोबारायांचं वर्णन केलंय. ज्ञानोबारायांचं वर्णन केलं नाही असे कोणी संतच होऊन गेले नाहीत. सगळ्याच संतांनी ज्ञानोबारायांचं वर्णन केलंय. ज्ञानी यांचा शिरोमणी वंद्य जो का पूज्यस्थानी चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा विवेक सागरा सख्या माझ्या ज्ञानेश्वरा ज्ञानियांचा राजा गुरु महाराज. अनेक संतांनी ज्ञानोबाराय तुकोबाराय ज्ञानोबारायांचं सगळ्या संतांनी वर्णन केलं. चला ज्ञानोबारायांच्याच भाषेत ज्ञानोबारायांचं वर्णन करू. ते चालते ज्ञानाचे बिंब तयाचे अवयव ते सुखाचे कुंभ एर माणूसपणा भांब लौकिक भागू तैशी दसेची वाट न पाहता वैशेची या गावान येता बाळपणीच सर्वज्ञता वरी तया. ते ज्ञानोबारायांच्या गळ्यामध्ये लहानपणीच सर्वज्ञतेनं माळ घातली. म्हणून ज्ञानोबारायांनी वयाच्या 61व्या वर्षी नेवासा क्षेत्रामध्ये ज्ञानेश्वरी सांगितली. जागे ना तुम्ही. माऊली फक्त मी आकडा बदलला. इकडचा 6 तिकडे घेतला आणि तिकडचा 1 इकडे घेतला. श्रोत्यांचं अवधान किती आहे यातून कळत असतं. आपण नेवासा क्षेत्रातले श्रोते आहात आणि सुज्ञ जाणकार श्रोते आहात. त्याबद्दल तुमचं अभिनंदन. नाही तर लोक म्हणतात ठीक आहे 61 तर 61. लोकांना काय माहिती किती कधी सांगितले. माऊली आता दररोज कीर्तना करता जातो मी. अजूनही महाराष्ट्रामध्ये बरेच लोक असे आहेत त्यांना पैस खांब माहित नाही हो. नेवासा क्षेत्र माहित नाही. कालच मी विक्रमगडला गेलो होतो परवा दिवशी मुंबईच्या जवळ त्र्यंबकेश्वरच्या पलीकडे मोठं सप्ताह. विचारलं सहज नेवाशामध्ये जो खांब आहे ज्ञानोबारायांनी ज्या खांबाला टिकून ज्ञानेश्वरी सांगितली त्या खांबाचं नाव काय.
जवळजवळ 1,500 लोक कीर्तना करता होते. ह ब महाराज मंडळी, गायक वादकही खूप होते, वादक होते, पण नाही सांगता आलं खांबाचं नाव. याचा अर्थ ते कमी नाही पडलेत. हं? आपण त्यांच्यापर्यंत, अहो ज्ञानेश्वरी वाटल्यात त्यांनी. ज्ञानेश्वरीच्या पाठीमागे त्या पैस खांबाचं काय आहे, फोटो सुद्धा आहे, पण तरी ते लोक पाहत नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पण आता संधी आली सोहळ्याच्या माध्यमातून, ज्ञानेश्वरी पालखी सोहळ्याच्या माध्यमातून राज्यभर, देशभर, ठाई ठाई अनेक ठिकाणी ज्ञानोबरायांचा पैस खाऊन गेल्याशिवाय राहणार नाही, ही माझी मनातली खात्री आहे. या निमित्तानं पैस खाम गावागावापर्यंत, गल्ली गल्लीपर्यंत, मनामनापर्यंत ज्ञानेश्वरी पालखी सोहळ्याच्या माध्यमातून नक्की पोहोचल्याशिवाय राहणार नाही. सांगू तुम्हाला, आज आळंदी ते पंढरपूर, देहू ते पंढरपूर, पैठण ते पंढरपूर, त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर जे मोठमोठे सोहळे जातात, त्या सोहळ्याला अत्यंत महत्वाचं कारण जर काय असेल, स्वानंद सुखणे अशी सद्गुरु श्री जोग महाराजांची वारकरी शिक्षण संस्था. आणि या संस्थेच्या माध्यमातून सगळे सोहळे जातात. कारण कोणत्याही दिंडीमध्ये आळंदीचा विद्यार्थी असल्याशिवाय दिंडीच पूर्ण होत नाही. आळंदीचा याचा अर्थ त्या संस्कारातला. कुणीतरी कुठेतरी आळंदीशी नाळ त्यांची जोडलेली असते. मग आता मला सांगा, गुरुवर्य बन्सी बाबा आळंदीतल्या संस्थेतले, सद्गुरु जोग महाराजांचा, मामासाहेबांचा आशीर्वाद, बंकर स्वामी महाराजांनी मंदिरामध्ये अनुष्ठान केलेलं आहे, माझ्या बाबांनी अनुष्ठान केलंय. आणि मग त्या पवित्र ठिकाणून जर हा सोहळा निघतोय, तर मग दिंडी सोहळ्याच्या माध्यमातून, ज्ञानेश्वरीच्या ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या पालखी सोहळ्याच्या माध्यमातून राज्यभर, घराघरापर्यंत, गावागावापर्यंत ज्ञानेश्वरी पोहोचेल. याचा अर्थ पैस खांबाची महती पोहोचेल. म्हणून आता प्रयत्न तुम्हाला मला करायचा. मी तर दररोज कीर्तनामध्ये सांगतो, कन्नडला असू, जालन्याला असू, मुंबईला असू, नाही तर पुण्याला असू, कुठेही कीर्तन असलं त्या कीर्तनामध्ये ते हे माय ज्ञानेश्वरी आणि ज्ञानेश्वरीच्या सोहळ्याचा हा संदेश अनेकांच्या पर्यंत पोहोचण्याचं काम अल्पमतीप्रमाणे, अल्पशक्तीप्रमाणे आपण करूया. खारीचा वाटा आपण उचलला पाहिजे. अनेक जण उत्सुक आहेत. माऊलीला बोललो थोड्या वेळापूर्वी, अण्णा पाटलाकडे बसले असताना, आळंदीवरून जवळजवळ यावर्षी 150 ते 200 महाराज मंडळी, साधक मंडळी, जे ज्ञानेश्वरीवरती प्रेम करणार आहेत ते सुद्धा येणार आहेत. कारण आमचे मोठे कदम माऊली जर तब्येत चांगली असली तर ते येणार आहेत. मग एवढे सगळे आळंदीहून साधक जर येणार आहेत, तर आपणही या सोहळ्यामध्ये सहभागी होऊन आपले जे पाहुणे रावळे, कुणी जे वारकरी असतील, महाराज असतील, त्यांच्यापर्यंत संदेश पोहोचला पाहिजे. कालच गेवराईमध्ये मी बोललो, थोडा आवाज कमी करी दादा, तालुक्यातले ज्या दिंड्या पंढरपूरच्या दिशेनं जातात त्यांनी आत्ताच नंबर लावून घेतले पाहिजेत. मग 300च्या पुढे जर नंबर गेलेत, मग नेवासा तालुक्यामध्ये राहून आपला काय उपयोग, दिंडी राहून आपली काय उपयोग. जाणार आहेत, हळूहळू या सगळ्या गोष्टी होणार आहेत. आणि म्हणून दिंडी सोहळ्याच्या माध्यमातून माऊलींचा हा महिमा गावोगावी पोहोचावा, हीच तुमची माझी इच्छा असावी. विठ्ठल ज्ञानोबरांनी वयाच्या 16व्या वर्षी ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ सांगितला. म्हणून आले लोटांगणी चांगदेव उपजाताची ज्ञानी, हे वर्म जानोनी आले लोटांगणी सांगदेव. ज्ञानोबराय म्हणजे प्रत्यक्ष ज्ञान आहे. ज्ञानोबराय म्हणजे प्रत्यक्ष भक्ती आहे. ज्ञानोबराय म्हणजे प्रत्यक्ष ब्रह्म आहे. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, चैतन्याचा जिवाळा ज्ञानोबा माझा. आणि बघ असे ज्ञानी ज्ञानोबाराय. माऊलीला विचारलं, ज्ञानोबाराय तुमच्या मनामध्ये काय वाटतं हो? ज्ञानोबाराय सांगतात, खरं सांगू, माझी जीवीची आवडी, माझ्या जीवीची आवडी, माझ्या जीवीची आवडी, माझ्या जीवीची आवडी,
पांडुरंगी मन रंगले टाळी वाजवा. ज्ञानोबरायांच्या अंतःकरणामध्ये भक्तीची ओढ आहे, भक्तीची गोडी आहे. बस बस बसा बसा. ज्ञानोबरायांचं मन त्या परमात्म्याला वाहिलेलं आहे. टाळी वाजवा. ज्ञानोबराय सांगता तो मज व्हावा वेळो वेळा व्हावा पांडुरंग जीवीचे या जीवा प्रेम भावाचे या भावा तुझवा तुझी केशवा अनुनावळे शिवे ज्ञानोबरायांच्या अंतःकरणामध्ये पहिलीच भगवंताच्या भक्तीबद्दलची ओढ आहे. देवाला सांगता, देवा खरं सांगू का, तुझी अनवाईन गा देवराया देवराया बहु आवडसी जीवा पास. देवा तू एवढा आवडतो, तुझ्याशिवाय काहीच आवडत नाही. पण तू असा आहे कानडिया विठोबा कानडिया. तू कानडी आहेस, कोणाच्याही चित्ताला सहजासहजी आवड लावू देत नाही असं तू आहे. पण मी मात्र तुला पकडून धरलंय, कारण बहु आवडसी जीवा पासुनिया. आणि मग भगवत स्वरूपाबद्दल, भगवत नामाबद्दल, भगवंताच्या रूपाबद्दल जर एवढी ओढ, एवढी गोडी ज्ञानोबरायांच्या अंतःकरणामध्ये आहे, तरीही ज्ञानोबराय असं का म्हणतात, परिमळाची धाव भ्रमर ओढी. परिमळाची धाव परिमळाची धाव भ्रमर ओढी. परिमळाची धाव कैशी तुझी गोडी लागो मज. तुझी गोडी तुझी गोडी लागो मज. तुझी गोडी परिमळाची धाव भ्रमर ओढी. पैसे तुझी गोडी लागो मला, पैसे तुझी गोडी लागो मला, पैसे तुझी गोडी लागो मला. परिमळाची धाव ओढी. ज्ञानेश्वरीच्या पालखी सोहळ्याबरोबर आलं की ओढून भजन म्हणण्याची सवय आपल्याला लागेल आणि डबल चाल म्हणण्याची सवय लागेल. हे शिकायचंय आपल्याला, नाही तर मग आपण लगेच ज्ञानदेव तुकाराम शेवट. परिमळाची धाव भ्रमर ओढी, तैसी तुझी गोडी लागो मज. आमचे राम बाबा शिस्त, क्या बात आहे. रूप पाहतो रामकृष्ण हरीपासूनच बाबा. ज्ञानदेव तुकाराम सुद्धा तसंच, उतरणी झाल्याशिवाय पुंडलिक कौरदेवाचं भजन म्हणायचं नाही. शेवटची उतरणी, मधली उतरणी विठ्ठल रुक्माईचं भजन, रामकृष्ण हरी भजन, मधलं रामकृष्ण हरीचं भजन, विठ्ठल विठ्ठल. काही काही कीर्तनामध्ये विठ्ठल विठ्ठल झालं, दागिनंही पडत नाही. कीर्तन महत्वाचं नाहीये, जे बोलतोय कीर्तनकार त्याच्याही पेक्षा भजन महत्वाचं असतं. जसं माळीचे मणी वेगवेगळे असतात,
पण त्याला मध्ये जोडणारा काय असतो? धागा महत्वाचा असतो. तसं विठ्ठल विठ्ठल भजन हे हा धागा आहे आणि आमचं बोलणं हे मणी आहेत. विठ्ठल विठ्ठल म्हणून तुका म्हणे येथे भजन प्रमाण. कीर्तनकारानं कोणता अभंग घेतला, काय चिंतन केलं, लोकांच्या लक्षामध्ये राहत नाही. राहिलं पाहिजे पण राहत नाही. पण काही नाही झालं तरी भजन झालं की ते भजन वायाला जात नाही. नाम घेता वाया गेला असं कधी होत नाही. म्हणून हातानं टाळी मुखानं भजन प्रत्येक वेळेला आपण केलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल आणि थोडं विलंबित शिकू, डबल चाली शिकू, म्हणजे वारकरी परंपरेच्या माध्यमातून ज्ञानोबरायांच्या अंतःकरणामध्ये पहिलीच भगवत भजनाविषयी भगवत नामाविषयी गोडी आहे. तरीही ज्ञानोबराय असं का म्हणतात? परिमळाची धाव भ्रमर उडी तैशी तुझी गोडी लागो मज. ज्ञानोबरायांच्या अंतःकरणामध्ये पहिली गोडी आहेत. पण ज्ञानोबराधिक जे संत मृत्यू लोकामध्ये आले त्यांचं येण्याचं कारण आहे अवतार तुम्हा धरया कारण उद्धरया जन जडजीव ब्रह्म मूर्ती संत जगी अवतरले उद्धरया आले दीनजना लोपले ज्ञान जगी हित निनती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. तुमचा माझा उद्धार करण्याकरता आलेले संत पहिली ज्ञानोबरायांच्या अंतःकरणामध्ये गोडी आहे. विशेषतः ज्ञानोबराय आणि भगवंत याच्यामध्ये वेगळं नाहीच आहे. काय देव म्हणे नाम्या पाहे ज्ञानदेव मीची आहे तो आणि मी नाही तुझा. ज्ञानदेव आत्मा माझा. ज्ञानी अर्थात ज्ञानोबराय आणि पांडुरंग भगवान परमात्मा वेगळं नाहीये. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. पण तुमचा माझा उद्धार करण्याकरता आलेले ज्ञानोबराय, तुमचा माझा उद्धार व्हावा, तुमच्या माझ्या मनाला चित्ताला अंतःकरणाला भगवत स्वरूपाची गोडी लागावी एवढ्याकरिता हा प्रयत्न आहे. विठ्ठल विठ्ठल नाही तरी तुमच्या माझ्या चित्तामध्ये विषय जास्त आपल्याला आवडतात की भगवंताचं भजन जास्त आवडतं? आपण सर्वांगीण विचार केला, संपूर्ण विश्वातल्या लोकांचं थोडं अवलोकन केलं, आपल्या लक्षामध्ये येईल भाऊ शिट्टे नको वाजू देऊ रे. कमी आवाज ठेवला तरी चालेल पण शिट्टे नको वाजू देऊ. कमी कर आवाज. तुला काय कमी करायचा? मध्ये मध्ये वाढू नको. जे ठेवला तेवढा ठेव, बदल नको करू. विठ्ठल 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 नाहीतरी या जगाचं सिंहावलोकन केलं लक्षामध्ये येईल. विषयावोडी भुलले जीव आता याची कोण करील जीव अनुपजे नारायणी भाव पाटील, पाणी जर असं उतारावरती न्यायचं असेल तर काय करावं लागतं? सडावरून पाणी उताराकडे न्यायचं, काय करावं लागतं?
फक्त बारं फोडायचं, पाणी खालारा धावे पाणी, पण तेच पाणी वरती न्यायचं डोंगरावरती. त्याच्याकरता जिल्हा बँकेचं प्रकरण, मग ती मंजुरी आणि मग ते फेर, मी करून पाहिलं, ते काय जमलं नाही, दिलं सोडून. वरती पाणी न्यायचं म्हटलं की सायास आहे, पण खाली पाणी न्यायचं म्हटलं की सायास नाही. तसं या मनाला, या चित्ताला सहजच विषयाची आवड आहे. अनादि संसार मालेच्या ठाई नित्य विषय या मनानं चित्तानं भोगलेले आहेत, म्हणून सहज विषयावरही वासना आहे. भगवंताची ओढ लागण्याकरता या मनाला पुन्हा पुन्हा इकडे धरून आणावं लागत असतं, त्याला पकडावं लागत असतं, आणावं लागत असतं. हे मन तुमच्या माझ्या हातामध्ये नाहीये. चंचलम ही मना कृष्ण प्रमाती बलवदृढम. काय काय करीतो या मना परी नायके नारायणा. हे आपलं ऐकत नाही, पण त्याचं ऐकतो. म्हणून तुकोबारा देवाला सांगता, देवा माझे चित्त तुझे पायी राहे, ऐसे करी काही. टाळ वाजवा. ओ माझे चित्त तुझे पायी राहे, ऐसे करी काही. धरणिया बाई भवा तारी दातारा. माझे चित्त तुझे पायी राहे, ऐसे करी काही. दरोनिया बाही भवा तारी दातारा. भगवंताचं ते चित्त ऐकतंय, मन त्या परमात्म्याला आकळलं जातं. म्हणून तुका म्हणे तू राख मनेरी. ज्यावेळेला काला करत असताना गोपाळाने देखील भगवंताला सांगितलं, देवा सगळ्या गाया आमचं ऐकतात, पण ही मनरी गाय काय ऐकत नाही बाबा. काही काही गाय तुमच्या माझ्याकडे प्रत्येकाकडे 11 गाय आहेत. पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय आणि 11 मन. 10 गाया जर गरीब आहेत, पण 11 जे मनेरूपी गाय आहे ना, ती भलते आतरब आहे. काही गाया सोजवळ असतात, काही गाया ओढाळ असतात, ओढाळ. मग त्याच्याकरता स्वतंत्र लोड न टाकावं लागतं गळ्यामध्ये. तसे मन अत्यंत चंचल चपल आहे. देवाची प्रार्थना केल्याशिवाय ते आकळलं जात नाही. म्हणून तुमचं माझं चित्त विषयाधीन बनलेलं आहे. नाही तरी आपल्याला विषय जेवढे आवडतात तेवढा देव आवडत नाही. ज्ञानोबरायांची गोड भाषा आहे. माऊली बोलतात, विषय विषयाचा पडीपाडू गोड. ऐकता ना तुम्ही, गोड हे म्हणत असताना देखील गोड गोड असं नाही म्हणायचं. गोड परमार्थ लागे कडू, आणि मग तो कडू विषय तो गोडू जीवासी जाहला. गोड असणारा परमार्थ लोकांना आवडत नाही. आपण परमार्थाला लावलं तरी ते पुन्हा तिकडे गेल्याशिवाय राहत नाही. ओढाळ गायीप्रमाणे पुन्हा पुन्हा विषयाधीन बनतात, व्यसनाधीन बनतात. हे मन नाही ऐकत महाराज. अनंत जन्माची साधना केल्यानंतरही मन कधी धोका देईल काही सांगता येत नाही. ही माया आहे महाराज. मायेचा हा बाजार आहे. जमका अजब तडाका वे
तू क्या जाने लड़का बे. किती गोड आहे. इंद्र चंद्र को क्या क्या भया सबको मालूम है जी. ए नारद की तो भई नारदी, नारद की तो भई नारदी, ऐसी नौबत गाजी अजब झटका मारे का डुबाया परमार्थ सबका. देवाची ही माया आहे आणि ती माया फक्त देवालाच अकाळली जाते. दैवी हेशा गुणमयी मम माया दुरत्य. ज्ञानोबरायांची भाषा आहे. एकाची लीला तरले. पुढे जे सर्व भावे मज भजले आणि मग तया आईलाची थडी सरले माया जाळ. म्हणून देवाची प्रार्थना. विठ्ठल स्वतःच्या बाहुबळानं भवसागर तरणं अशक्य आहे. म्हणून देवाची प्रार्थना. आपलं चित्त विषयाधीन बनतंय. एकदा काय झालं, लहान लेकराला सांभाळ बरं. त्या ज्यांचे आहे त्यांनी सांभाळून आपल्या जवळ ठेवा. महालक्ष्मी आणि भगवान विष्णू दोघ जण बसले. चर्चा चालू झाली. भगवंताने विचारलं, लक्ष्मी तुझे भक्त जास्त आहेत का माझे भक्त जास्त आहेत? लक्ष्मीने सांगितलं माझे भक्त जास्त आहेत. विष्णूने सांगितलं लक्ष्मी काही बोलू नको, माझे भक्त जास्त आहेत. भगवान विष्णू म्हणतात माझे वारकरी माझे भक्त जास्त आहेत. लक्ष्मीने सांगितलं अजिबात बोलू नका, माझे भक्त जास्त आहेत. भगवान विष्णूने सांगितलं अगं गर्दी पाहिली का कीर्तनाला? 97चं कीर्तन काय गर्दी, 8:45 लोक गर्दी करतात. माझे भक्त जास्त आहेत. 7 म्हणायला पाहिजे होतं का? हा, ते 7 वाजता गर्दी करतात. अगं भागवताला गर्दी, रामायणाला गर्दी, पारायणाला गर्दी, दिंडीमध्ये गर्दी, सोहळ्यामध्ये गर्दी, किती किती गर्दी आहे. अगं जिकडं पाहावं तिकडं लोकच लोक. काय भक्त आहेत माझे, माझे भक्त जास्त आहेत. लक्ष्मीने सांगितलं अजिबात नाही. भगवान विष्णूने सांगितलं चल आपण परीक्षा घेऊ, प्रॅक्टिकल. म्हटले ठीक आहे. लक्ष्मीने सांगितलं तुम्ही पहिले जा आणि नंतर मी येते पाठीमागून. भगवान विष्णूने ब्राह्मणाचं रूप धारण केलं. विद्वान ब्राह्मण, रामायण भागवत मृदंग गायन सगळे वेदशास्त्र संपन्न अत्यंत तेजपुंज असणारा ब्राह्मण गावामध्ये आला. सगळ्या लोकांनी त्या ब्राह्मणाचा अर्थात त्या विद्वानाचं काय केलं, स्वागत केलं. काय काय येतं म्हणजे सगळं येतं. मला काय येत नाही असं काहीच नाही, सगळं. मी ज्योतिष सुद्धा सांगतो. कॅप्टन नाही बरं, सगळं सगळं येतंय म्हणे मला. तो सांगायला लागला. आता जास्त विस्तार करायला लावू नका. रामायण भागवत पारायण म्हणजे तो परमात्मा स्वतः सांगायला आहे. सगळं गाव मंत्रमुग्ध झालं. क्या बात आहे. अरे काय आवाज आहे, काय अभ्यास आहे. वा 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 वा. अरे काय आचरण आहे, काय तेज आहे. हा हा हा. सगळ्या गावाने मग मिरवणूक काय, फटाकडे काय, रांगोळ्या काय, फुलं काय, मग तो घोडा काय, मग ते गाडी काय, ते फुलं टाक. राम 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 राम. आता काय काय लोक थाट करायला लागले. महाराजाला घोड्यावर बसायला लागायला लागले लोक. परवाची गोष्ट भगवान बाबा, मी जालना भागात गेलो कीर्तनाला. फेटा बांधून मंदिर एकदम जवळ, स्टेज असं जवळ खोली. त्यांनी सांगितलं बाबा नाही, तुम्हाला तिकडून गाडीमधून यावं लागेल, आमची शूटिंग चालू आहे. मला अजिबात निर्माण. त्यांनी सांगितलं तुम्हाला यावंच लागेल. म्हणलं आपण येणार नाही बाबा, ते नवरदेवासारखं आपल्याला नाही आवडत. ते म्हटलं नाही यावं. सरपंच आणला गावातला, म्हणजे बाबाला सांगा तुम्ही. मग तो म्हणलं बाबा ते पोरं काय ऐकत नाही, यावं लागलं. मला काय करता, ज्याची खावी पोळी त्याची वाजवायची. नाही आवडत पण करावं लागतं. गाडीत यावं लागलं मला. मग ते शूटिंग, मग ते बाबा खाली उतरले आणि मग राम आयंगे दुसऱ्या दिवशी. अरे काय चाललंय सगळं, जाऊ दे ते सोडून. आपल्याकडे बरं आहे. अलीकडे भक्तीपेक्षा ढोंग जास्त झालंय. विठ्ठल आणि हे ढोंग सुरुवातीला कळत नाही, पकडल्यानंतर कळतं. अरे आपलं चुकलं गड्या.
अगोदरच आपण तावून सुलाखून पाहिलं. अरे ज्ञानोबरांच्या सारखी ज्ञानेश्वरी आपल्या जवळ आहे, गाथा ग्रंथासारखा ग्रंथ आपल्या जवळ आहे. आणि गुरुवरे बन्सी बाबांच्या सारखे मजबूत गुरु जर आपल्याला आहे तर श्री गुरु सारिका असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. विठ्ठल विठ्ठल सद्गुरु जोग महाराज की. परंपरा सोडून दुसरीकडे जायचं कामच नाही आपल्याला, एवढं धन आपल्या जवळ आहे. चला, काय चाललं होतं आपलं? कीर्तन चालू होतं ना. मग हार काय, बुक्का काय, त्या महाराजांचं स्वागत काय, सगळं गाव मंत्रमुग्ध झालं. 6वा दिवस सप्ताहाचा. महाराजांचा तो प्रभाव स्वभाव सगळं पाहून गावाने सांगितलं, बाबा काही करा, सगळ्या गावातले लोक माळकरी झाले पाहिजेत. आणि मग अशी लाईनच लागली बाबाच्या पुढे. कशा करता? माळी घालण्याकरता. सगळ्यांनी माळ, गंध, असं उभा गंध, कुंकुन लावायचं, गंध लावायचा, ऊर्ध्व पुंड्र भाळ. अलीकडे महाराज लोक सगळे कुकूच लावायला लागले. तर काय करावं आता? गंधाची त्यांची घाटच पडत नाही. कुंकू चांगले चांगले स्वतःला चांगलं म्हणून घेणारे कुकू लावायला. कुंकू नाही, कुकू द्या सोडून. कोणाबद्दल नाही बरं, चाललंय आपलं सहज. गुरुवर्य गुलेबाबाने सांगितलं, ऊर्ध्व पुंड्र भाळ, कंठी शोभे माळ, गंध लावावा गळ्यात माळ. मस्त असं सगळ्या गावांनी माळी घातल्या, घराघरात माळ, घराघरामध्ये बाबांचे फोटो. अत्यंत आनंदामध्ये प्रभावानं 6वा दिवस दुपारची वेळ. आणि मग ती पंगत बसल्यानंतर गाव पंक्ती होत्या, पंगत बसली आणि मग पंक्तीमध्ये ती आली. कोण? लक्ष्मी आली. फाटकस लुगडं, किस विस्कटलेले, कसं तरी ते रूप आहे. पंक्तीला बसली. तिला पंक्तीला सुद्धा कोणी लवकर बसू दे ना, असे कडेला बसवलं तिला. बसली ती लक्ष्मीच ती. सगळ्यांना पत्रवाळ्या वाढल्या, हिला पत्रवाळी सुद्धा कोणी द्यायला. ही म्हणते नका देऊ. तिनं आपल्या झोळीतून पत्रवाळी काढली. पत्रवाळी नव्हती पाटील, सोन्याचं ताट होतं. सोन्याचं ताट, सोन्याची 3 वाट्या. मी तिथंच होतो पाहायला. 3 वाट्या, तो तांब्या, ते फुलपात्र, ती 2-4 चमचे, हे नाही चमचे, ती दुसरी चमचे होते. आणि मग ती जेवायला बसली. शेजारणी पाजारणी होते ना, ती जेवणाकडे कुठं लक्ष, मग तिच्या सोन्याकडं. सोनं काय भाव आहे शंकरराव? आता उतरलं म्हणतात आता काल परवापासून. आणि मग वाढणारे सुद्धा तिच्याकडेच वाढायला लागले. अरे सोन्याचं ताट, कोणीतरी श्रीमंत काहीतरी वेगळं असलं पाहिजे. सगळेजण वाढायला, सगळीकडे वाढायचं म्हटलं की तूप 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 करायचे. आणि इथं जवळ आले का तूप करायची, हिच्याकडे वाढवायची, तिला वाढवायची. जिकडे तिकडं तिचा गाव 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 ऐकला. जेवण झालं, ती हात धुवायला गेली, तशीच निघाली. शेजारच्या बाईने सांगितलं, ताट तुमचं ताट. नाही म्हणलं, मी जिथं जेवते ना तिथंच ताट ठेवीत असते. ते वाट्या बिट्या काय ते गाव करायला असं. वा वा वा. आणि मग कार्यकर्त्याला काय आनंद झाला, क्या बात आहे. तिने सांगितलं, मी ज्या घरी जेवायला जाते त्याच घरी ताट ठेवीत. माझ्याकडे भरपूर ताट आहेत म्हणजे. असं आमच्या घरी येणार म्हटले 100%. सगळ्या गावाचा नंबर लावते म्हणले जेवणा करता, काही अडचण नाही. लाईनच लागली तिच्या पुढे. कशा करता? जेवायला चला, जेवायला चला. पण तिने सांगितले, बघा मी सगळ्याकडे जेवायला येते, काय माझी काही अडचण नाही, पण ज्याच्या गळ्यात माळ आहे त्याच्या घरी काय आपण येत नाही. माझी तेवढी अट आहे. आणि मग लोकांनी काय केलं, ज्यांच्या गळ्यात होत्या ना घातलेल्या बाबांनी, आता असं आतमधून हात घातला मधून, आणि मग तडाच तोडले आतले हात, मोकळे झाले गळे. बाई त्याने गुंड्या सुद्धा अशा बाजूला केल्या. हे बघा म्हणे आपल्या गळ्यात माळ वित असले त्याच नाही घेत. आपलं ते बाबा आला म्हणून आलो होता लागे, इलेक्शनच्या काळात आम्ही काढून टाकले, त्याचं काही अडचण नाही म्हणे, काढून टाकले त्याने ते. आणि मग लागली लाईन. मी सांगितलं, बरं सगळ्याच्या घडी येते, काही काळजी नाही, पण तुमच्या गावात जो बाबा आला ना म्हणे त्याला पहिलं बाहेर काढा. तो जोपर्यंत आहे तोपर्यंत आपण काय राहणार नाही बाबा. मग कार्यकर्ते जमा झाले. त्यांनी सांगितलं, बाबा हो बाबा म्हणले, तुम्ही काय करा आता, निघा. अहो ते म्हणले, जागराचं कीर्तन राहिलं, काल्याचं कीर्तन राहिलं, असं काय करा, ते सगळं आम्ही करून घेऊ म्हटलं. तुमची काय असेल ते सगळं. ते म्हणले, दक्षिणा सुद्धा तुमची पोच करू, ऑनलाईन करू म्हणले, तुम्ही निघा आता. दिलन बाबाला काढून. पाहता काय माझ्याकडे. बाबा निघाले, गावाच्या बाहेर गेले. आणि मग गावाच्या बाहेर बाबा चालले. आणि मग बाबाची नीची काय झाली, गाठभेट झाली. विष्णूला सांगितलं, लक्ष्मीने म्हणले, तुम्हाला सांगितलं होतं कोणाचे भक्त जास्त आहेत. भगवान विष्णूने सांगितलं, बाई तुझेच भक्त, तू माया आहेस, आणि म्हणून हे सगळं होतं. याचा अर्थ मी सिद्धांत दृष्टांत का सांगितला, तर प्रत्येकाच्या मनामध्ये विषयाची ओढ आहे. देव पाहिजे कोणाला. विठ्ठल प्रबलतेनं
तुमचं माझं चित्त विषयाधीन बनलेलं आहे आणि विषयाधीन बनलेल्या चित्तामध्ये भगवत सुखाची गोडी लागावी एवढ्या करता परिमळाची धाव भ्रमर गोडी तैशी तुझी गोडी लागो मज विजये माय जवळी आहे परिवेदेना